प्रेम हे सेकंडरी झालं. आई बघितली आई आता आई राहिलेली नाही. आता काही लोकांना असं वाटतं की ती मेधाची मुलगी आहे आणि मग मी पहिल्या पायाची मुलगी आहे आणि मग ती आली. काही नाही, ती आमची मुलगी आहे. जेवढी सई आमची मुलगी आहे तेवढीच ही आमची मुलगी आहे. आणि माझ्या डॉक्टरची जी व्हिजिट झाली ही वॉज व्हेरी हॅपी टू सी मी रिकव्हरिंग दॅट फास्ट. प्रोड्युसर आणि डिरेक्टरच्या मध्ये बसून मला हिंदीच आवडते ते ग्लास घालतील दोन्ही माझ्या डोक्यात. आपण ॲज महाराष्ट्रीयन्स आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे जगातले बेस्ट ग्रेटेस्ट माणूस. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा मराठी इंडस्ट्रीनी गाजवलेलं, म्हणजे इथे सिनेमा आणणारा मराठी माणूस होता. चांगले सिनेमा चांगल्या वेळेस आले, सगळेच आले. त्यामुळे त्यावेळेस मी म्हणेन की लोक बजेट सुद्धा थोडं ऍडजस्ट करतात. मला त्याविषयी कोणीतरी फेसबुकवर लिहिलं की आता जरा आराम करा 5-6 महिने आणि मराठी शिका. हो, मला ज्या भाषेत चांगलं एक्सप्लेन करता येतं ती भाषा वापरतो मी. आणि त्याच्यात मला काही नाही, माझ्या इतका माजोरडा मराठी कोणी नाही. काकस्पर्श, नटसम्राट या 2 चित्रपटांच्या यशानंतर आता एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचं नाव आहे ही अनोखी घाट. या चित्रपटाच्या निमित्ताने सगळंच काही खास असणार आहे, कारण महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे यांची जोडी आपल्याला पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने या चित्रपटाचे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी आज लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डाला हजेरी लावली आहे. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण महेश सरांपासून सुरुवात करूया. पांघरुणमध्ये आम्ही ही अनोखी गाठ हे गाणं ऐकलंय आणि ते गाणं अगदीच प्रसिद्ध झालंय. तर त्या गाण्याचं आणि चित्रपटाच्या नावाचं काही कनेक्शन आहे का? नमस्कार. खरं तसं कनेक्शन नाही. काय झालं, थोडंसं मी एक खूप मोठे दिग्दर्शक होते राज कपूर साहेब, त्यांना हे खूप जमायचं. म्हणजे त्यांच्या एखाद्या पिक्चरमधलं बॅकग्राऊंड असेल ना, ते म्युझिक, त्याचं पुढे त्यांनी गाणं केलंय. काय असतं ती रिकॉल व्हॅल्यू असते. आणि ही अनोखी गाठ हे गाणं मला भयंकर आवडतं. आणि हा जेव्हा सिनेमा लिहिला तर टायटल काय ठेवायचं तर ते पटकन कुठेतरी स्ट्राईक झालं मला की ही अनोखी गाठ. कारण ते हा सिनेमा तसा पुन्हा एका विलक्षण नात्याबद्दल आहे. आणि ती गाठच आपण कधी विचार करू शकत नाही अशी लागलेली गाठ आणि अचानक. तर ते काय आहे म्हणून मला हे टायटल आवडलं. मग म्हटलं चला आपण आदर्श ठेवूया राज कपूर साहेबांचा. आणि एक रिकॉल व्हॅल्यू असते आणि इतकं परफेक्ट बसलं ते टायटल त्या याला किंवा त्या गाण्याचे बोल सुद्धा की म्हटलं वाय नॉट. ही कथा कशी सुचली आणि गौरी, श्रेयस आणि ऋषी सक्सेना यांचं कथा कशी सुचली म्हणजे सांगू का तुला की कुठेतरी आपल्यावर काही आपण बघितल्याचा, ऐकल्याचा, अनुभवल्याचा एक हे असतं. आणि त्यातनं मला आजची जी रिलेशनशिपची पद्धत झाली आहे ना, आज म्हणजे प्रेम हे सेकंडरी झालंय. म्हणजे मला एखाद्या माणसावर लग्न करायचं तर मग माझे इंटरेस्ट तो पूर्ण करू शकेल का, किंवा आपण असेच बघतोय लोक की माझं करिअर तिकडे होईल का. म्हणजे लव्ह हॅज टेकन अ बॅकसीट. पहिलं ॲम्बिशन झालंय आणि त्यातनं रिलेशनशिप झालंय. तर त्यामुळे ते ना मला आता, आणि आमची पिढी म्हणजे आता जवळजवळ आता ती काही वर्षांना आमची डायनोसॉरचीच पिढी होईल. कारण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आता काही म्हणजे आता AI आले पण तरी एक ऍडव्हान्टेज की आमच्या पिढीने तेही बघितलं आणि हेही बघितलंय. तर आम्हाला ना त्यातले ऍडव्हान्टेजेस अजूनही जास्तच वाटतात. आम्ही आई बघितली. आई आता आई राहिलेली नाही. आता पण ते ना आज म्हणजे फ्रस्ट्रेशन खूप येतं. पण त्यांची बाजू बरोबर आहे, ते आजच्या पिढीतले. वी आर ट्राईंग टू पुट थिंग्स ऑन, की आमच्या वेळेला असं होतं, आम्हाला काही त्रास होत होता का. कारण आमच्याकडे काळा फोन होता. बाहेर पडलो की ऑन अर ओन होतो की कधी. आता तुम्हालाही ते सांगतो, तुम्हालाही ते पटेल, म्हणजे तुम्ही पण आजच्याच पिढीचे आहात. पण ते फ्रस्ट्रेशन होतं आम्हाला की आमच्या आई वडिलांना कधी त्रास झाला नाही टू फाइंड आउट वेअर वी आर. आम्ही मित्र भेटत होतो की. आता इतकी डिपेंडन्सी झाली. म्हणजे आज मी तो गुगल लोकेशन हे इतकं आम्ही जात होतो की ठिकाणी विदाऊट अ गुगल. आम्हाला कोणी सांगायचं नाही टेक द फर्स्ट राईट, काही नाही, आम्ही पोहोचायचो जागेवर.
आपली डिपेंडन्सी खूप वाढली आणि त्यातनं ते झालेले बदल म्हणजे आज नातेसंबंधामध्ये पण ते बदल झाले. आज आपण म्हणजे प्युअर लव्ह नावाची गोष्ट राहिलीच नाही. कुठेतरी त्यात आपलं एक सेल्फिश इंटरेस्ट पण येतो. मला अशा मुलाबद्दल लग्न करायचंय जो मला मला हे करू देईल, मला ते करू देईल. आणि मग ते इट हॅज बिकम अ रिलेशनशिप ऑफ कन्व्हिनियन्स. तर त्या ह्याच्यातनं मला ते सगळ्या ह्याच्यात मला थोडासा ओल्ड फॅशन विषय घेऊन म्हटलं आपण एक पिक्चर करू. कारण मी त्या पिढीचा आहे. आणि थोडं म्हणजे आज कसं होतं की आपण परत सांगतो तुम्हाला ते माहित नाही. आमच्या वेळेला एक म्हण खूप प्रचलित होती जी सगळे म्हणायचे, स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड. छडी वाजे छम छम विद्या ये घम घम. आता काय टीचर डोळे वटारले तरी त्या टीचरवर कंप्लेंट होते. घरात मुलांना फार नाही, त्यांना चिडायचं नाही, मारायचं, ओरडायचं पण नाही. म्हणजे बरं आम्ही वाढलो की आमच्या वेळेला पण सायकेट्रिस्ट होते, पण ते कधी त्यांना फार काम नसायचं. आज सगळ्यात बिझी मेडिकल फील्ड ते आहे. का झालंय म्हणजे त्यांची जागा चांगली जमेल. दे आर डुईंग अ लॉट फॉर सोसायटी. म्हणजे जरा पीपल हू रिअली नीड टू गो देअर. हल्ली म्हणजे कशासाठी जातात म्हणजे हल्ली एक 14 वर्षाचा मुलगा झाला की तो म्हणतो की आय वॉन्ट नीड माय स्पेस. कुठली स्पेस? आम्ही असे 6-6 भावंड झोपायचो एकत्र. आम्हाला कधी स्पेस लागली नाही. वी फाउंड स्पेस. ते सगळं मला आजचं तो ना त्या रिलेशनशिप बदलत्या रिलेशन म्हणजे आजचा तो एक सिनेमा करायचा होता अबाउट रिलेशनशिप्स. आणि झालं. ह्याला जोडून एक प्रश्न, कथेचा जेव्हा विचार करत होता तेव्हाच असं ठरलं होतं की गौरी आणि श्रेयस यांची फ्रेश जोडी आपण घ्यायची बाबा? गौरी माझी ठरलेली. मी लिहिलं. आता कसं होतं की गौरी माझी मुलगी आहे. काही लोकांना असं वाटतं की ती मेधाची मुलगी आहे आणि मग मी पहिल्या पायाची मुलगी आहे आणि मग ती आली. काही नाही, ती आमची मुलगी आहे. जेवढी सई आमची मुलगी आहे तेवढीच ही आमची मुलगी आहे. पण ही आयुष्यात लकी आहे कारण तिला 2 आई वडील. तिचे खरे आई वडील ते साताऱ्याला राहतात आणि ती तितकीच त्यांच्याशी क्लोज आहे जेवढी आमच्याशी क्लोज आहे. तुझं काही लोकांना असं वाटतं की महेश आपल्या मुलीला मेधाच्या मुलीला तो पिक्चर मध्ये, तसं काही नाही आहे. ती इंगवले आहे आणि तिचं नाव पण आम्ही बदललेलं नाही आहे. कारण तिची आयडेंटिटी आहे ती. आमची मुलगी आहे तेवढीच, पण ती आयडेंटिटी आहे तिची. तर हा पिक्चर लिहिताना तिच्यात एक तो साताऱ्याचा इनोसन्स आहे. अजून तिला ते सिटीचं काय म्हणतात त्याला चकाचौंध तिला शिवलेलं नाहीये फार. आणि मला अशीच मुलगी हवी होती जिला सिटीच्या याच्याबद्दल आकर्षण आहे. आणि ती गौरी फिटेड द बिल. मग तो लिहिला सिनेमा. बेसिकली मी कदाचित उलट असेल, मी तियाटीत लिहिला, एक सिनेमा करायचा तियाटी लिहायचं, मग हलव्या. पण मग नवरा कोण? आय नीडेड अ हजबंड हू ऍक्च्युली आमच्या काळचा म्हणजे त्या काळात नाही आहे, पण त्याची थिंकिंग त्या काळची आहे. अजूनही तो फॅमिली व्हॅल्यूज जपतो. अजूनही त्याला वाटतं की माझ्या बहिणी माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केल्याची मी लग्न करणार नाही. आणि विचार करा, मला करेक्ट श्रेयस आला आणि मला तो दिसला चष्म्याबरोबर. तो चष्मा पण मी असा घेऊनच आलेलो शूटिंगच्या वेळेला. तर त्याला मी फोन केला, म्हटलं अरे असंच एक सिनेमा आहे, कधी ऐकूया? तो म्हणतो काय आहे? मला पण गोष्टी ऐकायला खूप आवडतं. मी गाडीतच बसून त्याला गोष्ट ऐकवली आणि आय थिंक 1 तासानंतर आम्ही डेट ठरवली कधी शूटिंग करायचं. आणि इतकं परफेक्ट कास्टिंग आहे. तुम्हाला ते पिक्चर बघितल्यावर कळेल की ते कास्टिंग आता परफेक्ट आहे. श्रेयस सर, एवढ्या मोठ्या प्रसंगानंतर लगेच 1 महिन्यात कमबॅक होतंय. मनात काय भावना होती आणि चित्रपटासाठी जेव्हा पहिल्यांदा सरांनी विचारलं तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिला देतो. मला वाटतं जेव्हा तो म्हणाला महेशदा त्याप्रमाणे, तोही गाडीत होता, मी कुठेतरी चाललो होतो आणि खरं तर एका मीटिंगला जायचं होतं मला. आणि मी त्याला बोललो सांग ना काय गोष्ट. आणि तो गोष्ट सांगायला त्यांनी सुरुवात केली. आणि मी तिकडे, मला आठवतं मी त्या जागी पोहोचलो आणि ते बोलले सर सुरू करूया. म्हटलं एक मिनिट, फोन चाललाय. असं करत करत जवळजवळ अर्धा पाऊण तास मी त्यांना जरा एक मिनिट करत थांबवलं. कारण ती गोष्ट तो ज्या पद्धतीने सांगत होता ती इतकी इंटरेस्टिंग होती. आणि मी म्हटलं की ऑफकोर्स तो म्हणाला त्याप्रमाणे गोष्ट संपली. म्हटलं चल आपण करूया लगेच. आणि
खरं तर त्या दुसऱ्या मीटिंगमध्ये माझं नंतर लक्षच नव्हतं, कारण आय वॉज कम्प्लिटली इन टू दिस. आणि मग एक आठवड्याभरात 10 दिवसात मला वाटतं आम्ही ठरवलं महाबळेश्वरला जाऊया, शूटिंग सुरू करूया. शूट केलं आणि टुडे द फिल्म इज रिलीजिंग. नाव टू आन्सर दॅट क्वेश्चन, येस, मला वाटतं कुठल्याही कलाकाराला जेव्हा आपण फिल्म करतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंद होतो जेव्हा ती फिल्म रिलीज होणार असते. सो जे काय घडलं 2 महिन्यांपूर्वी, तेव्हा ऑब्व्हियसली बरीच यु नो म्हणजे घालमेल मनाची, विचार डोक्यामध्ये वेगवेगळे वगैरे वगैरे सगळं झालं. पण त्याच्यामध्ये जेव्हा मंगेशजींनी सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय, तर काय वाटतं तुला? आय वॉज दी हॅपीएस्ट बिकॉज आय वॉन्टेड अ पॉझिटिव्ह चेंज, आणि फिल्म रिलीज पेक्षा अजून एक पॉझिटिव्ह चेंज काय असू शकत नाही मला वाटतं एखाद्या कलाकारासाठी. सो मला त्यातनं बरं व्हायला, आणि लिटरली आय रिमेंबर की आम्ही याची तयारी सुरू केली. माझं त्यावेळी थोडंसं वर्कआउट वगैरे पण लगेच सुरू झालं होतं, म्हणजे पोस्ट रिकव्हरी वॉटेवर सर्जरी. आणि माझ्या डॉक्टरची जी विजिट झाली तेव्हा ही वॉज व्हेरी हॅपी टू सी मी रिकवरिंग दैट फास्ट. तो बोले ऐसा कैसा हो गया? अभी 10 दिन पहले हम लोग मिले थे तो यू वर लाइक ओके ओके बट दिस रिकवरी इज फेनॉमिनल. सो समवेअर आय थिंक जेव्हा आपल्या आवडीची गोष्ट समोर येते आणि आपल्याला ती करायची असते, तेव्हा मला वाटतं मेंटली तुम्ही जितके फास्ट रिकवर होता तुमची बॉडी पण तेवढी जास्त रिकवर होते. सो आय थिंक दिस हॅज मोर दॅन एनिथिंग, इट हॅज जस्ट हेल्प मी टू बाउन्स बॅक अँड रिकवर फास्टर. गौरी, या चित्रपटात सुद्धा तुला तुझं नृत्य कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे, तर याबद्दल काय सांगशील? डान्स असला की मला म्हणजे कम्फर्ट असतं माझं, कारण मी 3 वर्षाची असल्यापासून डान्स करते. पॅशन आहे डान्स माझं. आणि छान वाटलं जेव्हा कळलं की डान्स आहे, आणि मला 2 मस्त गाणी मिळाली डान्स करायला, जी हितेश जींनी केली आहेत. गौरीला मी ते कायम सांगतो की म्हटलं ती आपण परीक्षेला जातो आणि तिकडे गेल्यावर आपल्याला म्हणतं की अभ्यास केला नसतो तर कसं टेन्शन येतं, असं इंटरव्ह्यूचं टेन्शन येतं. म्हटलं तू घेऊ नकोस. म्हटलं तुला एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही कळलं तर विचार. नाही आलं उत्तर, तू काही मोठं पाप केलेलं नाहीयेस, तुला कोणी मार्क देणार नाहीये. तू जेवढं ऑनेस्टली सांगशील तेवढं त्यांनाही आवडेल. तर ती इतकी हवा भरून घेते. मी सांगतो त्याचा प्रश्न विचारताना तिचं असं होतं, का विचारताय या तिघांना आले माझ्याकडे आले. महेश सर, श्रेयस सर, तुम्ही दोघंही पहिल्यांदा एकत्र काम करताय, तर हा अनुभव कसा होता आणि हा योग कसा जुळून आला? योग मी तेच म्हटलं ना, मला जेव्हा मी लिहिला तेव्हा मला श्रेयस दिसला त्या रोलसाठी. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे मी श्रेयसला खूप वर्ष ओळखतो. म्हणजे मला वाटतं 92 पासून. म्हणजे तू 93 ला करायचाच एकांकिका? 94 ला ऍक्च्युअली. हा, मग 94 पासून मी म्हणजे मला ना, मी इंटर कॉलेज एकांकिका मी कधी मिस करायचो नाही. INT उन्मेष. तर मी माझं ते दिसायचे. मग त्या सवयीमुळे मला ऑल द बेस्ट हे नाटक मिळालं. आणि त्याच सवयीमुळे मला श्रेयसला, सतीश राजवाडेला, आनंद इंगळेला नाटकात घेता आलं. त्यामुळे मी म्हणजे त्याचं टॅलेंट काय ते मला तेव्हापासून माहिती होतं. आणि नंतर मी जेव्हा निदान नावाचा सिनेमा केला ती सगळी गँग होतीच. म्हणजे नवीन होते ना. म्हटलं चला तो निदान पिक्चर फार कोणी पाहिलेलं नसेल माझा त्यावेळेला, कदाचित तुमचा जन्म पण झाला नसेल. काय 96-97 असेल. आणि त्यामुळे आय न्यू दॅट. म्हणजे वास्तवमध्ये पण बरेच सतीश राजवाडे, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर हे सगळे एकतर मी त्या युथ बरोबर मी खूप मिसळायचो. आणि सगळे मला आता एकांकिका स्पर्धेत संजय नार्वेकर सती एकांकिका सापडला. त्यामुळे कुठेतरी श्रेयसला माहिती होतं. आणि श्रेयस, आणि त्यामुळे असं नाही की मला हा माहिती नाही की मला अरे बापरे हे असं नाही, मला माहिती होतं. फक्त आय वॉज वेटिंग फॉर द राईट रोल. तो झाला आणि मला आनंद आहे की तो हा रोल झाला. श्रेयस सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. आता तुम्ही इतकी वर्ष दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता, हिंदी सुद्धा मराठी सुद्धा, तर ह्या 2 इंडस्ट्रीमध्ये जाणवलेलं वेगळेपण काय आहे आणि तुम्हाला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जास्त काम करायला आवडतं? कम्फर्ट झोन कुठला आहे तुमचा? प्रोड्युसर आणि डिरेक्टरच्या मध्ये बसून
मला हिंदीच आवडते. ते ग्लास घालतील दोन्ही माझ्या डोक्यात. पण नाही, खरं सर, फरक खरं सांगू तर बजेट्सचाच आहे. म्हणजे मराठीचं आपलं मार्केट लिमिटेड आहे, त्यामुळे बजेट्स लिमिटेड आहे. हिंदीचं मार्केट थोडं अजून विस्तारित आहे, त्यामुळे बजेट थोडी बेटर असतात. बाकी इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट म्हणा किंवा परफॉर्मन्सेस म्हणा, कुठेच आपण कमी नाही होत. सो आणि आय हॅव ऑलवेज बिलीव्ड, फेल्ड की मला जे काम आवडतं, ते जे करावं असं वाटतं ते मी करतो. मग ते मराठी सिरियल असो किंवा मराठी फिल्म असो किंवा हिंदी फिल्म असो. हिंदी फिल्ममध्ये मग एक ओम शांती ओम सारखी फिल्म असो, गोलमाल सारखी असो, सज्जनपूर सारखी असो, इक्बाल सारखी असो, मला जे त्यावेळेला पटतं ते मी करतो. सो मी कधी फार डिफरन्शिएट कामाच्या बाबतीत करत नाही. हल्ली तर इनफॅक्ट युट्यूब इज ऑल्सो काय म्हणतात, वन ऑफ द मेजर प्लॅटफॉर्म्स. सो युट्यूबवर पण लोक खूप कॉन्टेंट करतात. सो इफ समवन अप्रोचेस मी फॉर दॅट अँड इफ इट इज गुड, आय वोंट माइंड डुईंग दॅट एज वेल. पण बजेट सोडली तर मला वाटतं काही फरक नाही आहे. पण ती सुद्धा आता हळूहळू इम्प्रूव्ह होत आहेत मराठीमध्ये, आणि मला असं वाटतं की अजून व्हायला हवीत. सो जेवढं आम्ही चांगल्या फिल्म्स बनवू तेवढं वी वॉन्ट लोकांचा सुद्धा तेवढाच सपोर्ट. ते झालं तर आम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल की थोडे अजून पैसे टाकून वी कॅन मेक इवन अ बिगर काइंड ऑफ. मला विचार ना प्रश्न नाही, कारण मला हा एक उगाच एक राग आहे आपल्याला, एक उगाच एक न्यूनगंड आहे, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे बऱ्याच लोकांना. हे मराठी करताय नाही, सिनेमा आहे तो, त्याला लँग्वेज नसते कुठली. आणि तुम्हाला एखादा सब्जेक्ट सांगायचा आहे की आज मला काकस्पर्शासारखा मी सब्जेक्ट केला मराठीत, तुम्ही हिंदीवाल्यांना ऐकवलं असं ते म्हणाल ते काय पिक्चर आहे. मला तो करता आला आणि आय एम व्हेरी प्राऊड की एडिटेड इन मराठी. आपलं कल्चर होतं किंवा पांघरून होतं काय. आणि ना हे कॉम्प्लेक्स इतरांना नाही येतो, तो आपल्या आजूबाजूच असलेल्या मराठी लोकांना आहे, त्याचा राग येतो जास्त. तू हिंदी करतो का मराठी करतोस, पण हे विचारणारं मराठी असतं. म्हणजे मला काही कळतच नाही लॉजिक. हे कुठल्या तमिळियनला त्या तमिळियन माणसाने विचारलं ना तर त्याचे बाकीचे सगळे तमिळ लोक डोकं मोडतील किंवा तेलुगू माणसाचं. आणि आज ती इंडस्ट्री थ्रायव्हिंग आहे, कारण त्याच कारणामुळे, कारण इकडच्या लोकांना आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या कल्चरचा भयंकर अभिमान आहे. म्हणजे मी हे जे म्हणतो ना तर मी इतरांना पण दोष देत नाही, म्हणजे मी नावं घेत नाहीत. माझ्या अगदी जवळची पण माणसं, पुढचं तू हिंदीत करा, मला वाटलं तर मी करीन की, मला वाटतं तर करीन. पण आज मराठी कॉन्टेंट, मराठी आणि मल्याळम ह्या देशातलं बेस्ट कॉन्टेंट देते. व्हॉट वी लॅक इज आपला प्राईड जागा होणं गरजेचं आहे, आणि तो प्राईड मी आपण पिक्चर पोचवणं गरजेचं आहे. होतं काय की हिंदी जे पिक्चर बनले जातं तर ते 16 कोटी रुपये खर्च करून पोचवतात, आपल्याला तेवढं बजेट नसतं. पण मला वाटतं काही एक काळ असा येईल, म्हणजे एक काळ असा होता जेव्हा मराठी इंडस्ट्रीनी गाजवलेलं अख्खं, म्हणजे इथे सिनेमा आणणारा मराठी माणूस होता. शांताराम बापूंनी सगळे पिक्चर त्यांचे हिंदीत पण केलेले, आणि त्या काळात माणूस सारखा किंवा कुंकू सारखा किंवा डॉक्टर कोटणीस किंवा कोण कोण करत होतं पिक्चर. हे कोणीतरी जवळ होते का आजूबाजूला. वी वर देअर. आणि आज जी नवीन पिढी आहे पिक्चरमध्ये येते, माझी खात्री आहे दे विल टेक अस देअर. त्यामुळे मला ना हा प्रश्न उत्तर द्यायचं वाटतं की काही प्रॉब्लेम नाही, आम्ही खूप सुंदर मराठी पिक्चर बनवतो. म्हणजे खूप पिक्चर बघितले मी. नाळासारखा पिक्चर एक हिंदीत दाखवा. सैराट केलात ना सगळ्यांनी तिकडे, हवरावणी वाट लावलीत ना त्याची. आता कम्पेअर करा कुठला पिक्चर चांगला होता. तर वी नीड टू बी व्हेरी प्राऊड की आम्ही पिक्चर करतोय. लँग्वेज इज इरेस्पेक्ट. असं नाही मी हिंदी करणार नाही, मी बंगाली पण पिक्चर केलाय का. मला गरज वाटली तो पिक्चर बंगाली लँग्वेज व्हावा. तसं मी हा पिक्चर मला मराठीच करायचं वाटला, किंवा काकस्पर्श मराठीत, पांघरून मराठीत करायचं वाटला, नटसम्राट मराठीत करायचं वाटला. पण सिनेमा हॅज नो लँग्वेज या मताचा मी आहे. आणि मी ऍक्टिंग सगळ्यात पिक्चरमध्ये करतो. माझं ब्रेड अँड बटर तामिळ, तेलुगू, कन्नडा, इंग्लिश, गुजराती नाही केलं मी अजून, बंगाली सगळे पिक्चर केलेत मी.
थँक्यू. तर माझा प्रश्न परत श्रेयस सरांनाच आहे, की सरांनी त्यांचा अनुभव सांगितला तुमच्याबद्दल. तर तुमचा काय एक अनुभव आहे सरांसोबत काम करायचा किंवा एक खास आठवण शूटिंग दरम्यान? शूटिंग दरम्यानची खास आठवण म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही ज्या बंगल्यात शूट करत होतो तिथेच अर्ध युनिट मॅक्झिमम युनिट राहत होतं. जी माझी बेडरूम दाखवली आहे ती याची रात्रीची बेडरूम असायची. आणि आम्ही सकाळी पोचलो की हा उठायचा, आले का सगळे, चल हा शॉट लाव बघू, मी तेवढ्यात अंघोळ करून येतो. असं काय आम्ही तयार वगैरे व्हायचो. पण महेशदा बरोबर काम करणं ही मला वाटतं खूप कलाकारांची इच्छा आहे. कारण त्याचं बॉडी ऑफ वर्क जे आहे, त्याचं थिंकिंग जे आहे, त्याचं डिटेलिंग जे आहे, छोट्या छोट्या गोष्टींची त्याला जी असणारी समज आहे किंवा आपल्या कल्चरबद्दल असणारी त्याला जी समज आहे, की म्हणजे एक अशी फारच फिल्ममध्ये छोटीशी लाईन आहे जी अशी इनकॉन्सिक्वेन्शियल वाटेल, पण मला ती का आवडली की जे कल्चर आम्ही बघितलंय किंवा त्यांनी अनुभवलंय वगैरे त्यात सुहासताई एक लाईन म्हणतात की अगं हा देईल ना तुला गाणं, 6 वर्ष पेटी शिकलाय. सो मराठी घरातलं हे जे काय ना, 6 वर्ष पेटी शिकलाय, 5 वर्ष तबला वाजवतोय, हे जे आहे ना ते असं वाटतं इनकॉन्सिक्वेन्शियल वाटतं, पण ती छोटी लाईन बिकॉज ही अंडरस्टँड द कल्चर आणि ते त्याच्या डीएनएचा पार्ट आहे, ती लाईन येते सो आपल्याला सुद्धा कळतं त्या कॅरेक्टरच्या थ्रू की अच्छा असं असं पण एक होतं असं पण विचार करायचे. व्हॉट एव्हर दिस आर लिटल थिंग्स आय फील. सो त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा डिरेक्टरवर काम करताना तुम्ही स्वतः सुद्धा खूप समृद्ध होता. यू कीप लर्निंग अ लॉट. अँड आय गेस आय वेटेड द लॉंगेस्ट टाइम. प्रॉब्ली आय एम द ओनली मराठी ऍक्टर हू वेटेड द लॉंगेस्ट टाइम टू वर्क विथ हिम. कारण बाकी सगळी इंडस्ट्री काम करून झाली होती. मग त्याला असं वाटलं आता कोण राहिलंय, तू ये बघू, नाव इज युअर टाइम. सो आय थिंक आय हॅड अ ग्रेट टाइम नॉट ओनली वर्किंग बट लर्निंग a lot from him. जे डिरेक्शनचं काय म्हणतात बाऊ न करता इतकं सहजपणे की हा शॉट आणि म्हणजे टेकिंग वाईज पण आपण म्हणतो ना की त्याचं ग्रँजर पण मेंटेन करायचं आहे आणि त्याला पटकन पण करायचं आहे, पण ॲट द सेम टाइम कधीही कोणाला असं काय वाटलं नाही की बापरे एवढ्या दिवसात आपल्याला फिल्म संपवायची, कसं होणार, काय होईल, महाबळेश्वरला वेदर कसं आहे, काही नाही, शांतपणे करत होते. सगळे सकाळी उठायचे, टाइमपासच बेसिकली चालायचा, मग शूटिंग व्हायचं, मग खायचो. ओके, मग थोडंसं अजून शूट मग परत खायचो गरम गरम. आणि असं ना आई जेवण झाल्यावर कशी हाक मारते की चला चला जेवण तयार झालं, तसं जेवण रेडी झालं की सांगायचं चला चला जेवण रेडी, मग हा चला चला ब्रेक करूया आता खाऊया. मग आम्ही गरमागरम खायचो, मग परत थोडा वेळ आराम करायचो, मग शूट करायचो. सो इट वॉज अ व्हेरी असे एक्सपिरियन्स असतात की तुम्हाला असं वाटतं की हा एक्सपिरियन्स संपून आहे, हे शूट असंच चालू राहिलं असतं वर्षभर तरी चाललं असतं. वर्क फ्रॉम होम सारखं शूट फ्रॉम होम टाईप्सच होतं. हो, म्हणजे माझं ते एक कंडिशन असतं. मी आधी पहिलं शूटिंग म्हणजे ठरवताना पहिलं मी जेवणवाला ठरवतो. बाकी काही नाही, पोट चांगलं जेवलो ना की काम चांगलं होतं. माझं एवढं म्हणणं, कोणी कंप्लेंट नको आणि गरम, म्हणजे त्यांनी कुठे करून आणले डबे बिबे, मला काहीतरी इथे करा, देयर समथिंग शुड बी डन हिअर विच आम्हाला डायरेक्ट मिळेल. आणि दुसरं म्हणजे या शूटिंगला सगळ्यात जास्त मजा आली कारण आम्ही लोकेशन जे घेतलेलं ना त्यात माझे जवळजवळ 25 लोक राहत होती, म्हणजे बाजूला पण काही कॉटेजेस होते. आणि श्रेयस, शरद पोंक्षे आणि असे फक्त मला सुहासताई शेजारच फक्त मी सुहासताईची बेडरूम होती पिक्चर मध्ये, तीच तिची बेडरूम होती. मग ती तिथेच उठायची, तिथेच अंघोळ, तिथेच जाऊन गादीवर बसायची, माझा शॉट इथे. त्यामुळे एक खूप पॉझिटिव्ह हे होतं, कारण सकाळची ती घाई नसायची की उठा गाडी पकडा दुसऱ्या लोकेशनला जा, पाहिजे तिथे उठलो की इथे शूटिंग आहे. आणि ऍक्च्युली खरं होतं ते. मी आले ना की कसं असायचं, सगळे गेले की दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग असायचं, तर आमचं डिरेक्शन युनिट तसं लेट झोपतं. मग मला माहिती होतं हे आले की यांना मेकअपला 1 तासभर लागणार आहे, बरं शॉर्ट काय घ्यायचं ते माहिती आहे. मग आले की अरे उठलो, चला शॉर्ट लावा, आंघोळ करून येतो. कित्येक वेळा तर शॉट घेऊन हा शॉट घेतला तर सकाळी अर्ली मॉर्निंग शॉट, घे शॉट घ्या, चला घेतला शॉट, चला दुसरा शॉट आहे त्यामध्ये आंघोळ करून. पण खूप खूप एन्जॉय केलं मी हे शूटिंग या पिक्चरचं. आणि काय ना, एक
एक सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय माहिती ना, मराठी ऍक्टर्सना त्यांचा क्राफ्ट कळतो, त्यामुळे तो सोपं जातं. त्यांना काही वेगळं सांगायला लागत नाही, ती वेळ जात नाही, कारण मेजर सगळे थिएटर करून आलेले असतात, त्यामुळे ते एक समज असते त्यांना. सगळे म्हणजे बघ, श्रेयस, गौरी, आपल्या हा कोण, शरद, सुहासताई, सगळ्यांनी थिएटर केले होते, त्यामुळे नाही पाठांतराचा त्रास नाही. त्यामुळे इट वॉज ते कम्फर्ट लेवल. ही अनोखी गाठ आमची मस्त बांधलेली तिथे. मंगेश सर, तुम्हाला प्रश्न आहे. आता मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या आशयावर चित्रपट होतात, तर याकडे तुम्ही एक निर्माते म्हणून कसे पाहता? ही खूप चांगला प्रश्न आहे. कारण जसं महेश सर पण आता थोड्या वेळापूर्वी म्हणाले की आपली ताकद आपले आशय आहेत. जे विषय कदाचित मराठी सिनेमा मांडतो आणि ज्या पद्धतीने मांडतो ते बऱ्याच भाषांमध्ये होतच नाहीत, होणं शक्य पण नाहीये, आणि त्याबद्दल फार अभिमान वाटतो. आणि ह्याचं श्रेय म्हणायचं झालं तर प्रेक्षकांना आहे, कारण ते अशा वेगळ्या विषयांना, नाहीतर नाळासारखा सिनेमा, वाळवीसारखा सिनेमा सुद्धा मराठीतच होऊ शकतो, नाहीतर इतर ठिकाणी त्याला बाकी इतके प्रलोभन ऍड होतात की तो सिनेमा राहणार नाही, काहीतरी वेगळंच होत बसेल. पण वाळवी होऊ शकतो, नाळ होऊ शकतो, पांघरुण होऊ शकतो, ह्या गोष्टी ना, आणि ह्या गोष्टी खूप आनंदाने ऍक्सेप्ट केल्या जातात. तर दोन्ही गोष्टी की मराठीमध्ये खूप चांगले, खूप टॅलेंटेड मेकर्स आहेत आणि त्याला तेवढ्याच आनंदाने आणि पाठिंबा देणारे प्रेक्षक आहेत. त्यामुळे हे अगदी नॅचरल आहे. फक्त प्रयत्न आमचा हा असतो की ह्याच्यामध्ये थोडीशी स्केलअप जर करता आलं, अजून थोड्या गोष्टी ऍड करता आल्या. कारण काय आहे की काळानुसार थोडंसं चकचकीतपणाला, थोडं ग्रँचरला पण जास्त लोक सरावत चाललेले आहेत. आता OTT-मुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे थोडंसं लोकांच्या अपेक्षा बदलतात. आपण आपल्या फक्त कल्चरबद्दल न बोलता अजून आपल्या क्राफ्टला जास्त प्राधान्य देऊन अजून वेगळ्या गोष्टी करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न चालू आहे. हे करत असताना आपल्या संस्कृतीशी असलेली किंवा आपल्या ज्या गोष्टी फक्त मराठी बाण्याच्या आहेत त्यांची नाळ न तोडता जे विषय आपण घेऊ शकतो त्याचाच म्हणून आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. श्रेयस सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे. मध्यंतरी एक असा काळ गेला की जिथे तुमच्या स्क्रीनवर किंवा थोडा प्रेझेन्स कमी होता, तरी तुम्ही त्या काळाला मैं झुकेगा नहीं साला म्हणत पिक्चर अभी बाकी आहे असं दाखवून दिलं. नंतर जे झालं ते रेस्टीज हिस्ट्री, की तुम्ही पुष्पा वगैरे एकदमच मस्त होतं. पण त्या काळात तुम्ही स्वतःला निराशेपासून कसं दूर ठेवलं, किती संयम ठेवला, कसं तो काळ तुम्ही घालवला? मला वाटतं इकडे ना फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा असतो. म्हणजे प्रत्येक ऍक्टर या काळातनं जातो, प्रत्येक ऍक्टर किंवा क्रिएटिव्ह पर्सन किंवा प्रत्येक माणूस टेक्निकली आपण म्हणू शकतो की एक असा फेज येतो जेव्हा यू आर ॲट युअर लोएस्ट, आणि त्यावेळेला तुम्हाला खरं सांगायचं तर स्वतःबद्दल डाऊट यायला लागतो. तुम्हाला सुचत नाही आता काय करायचं, बिकॉज तुमचा फोकस तुमची फॅमिली असते, तुमचं काम असतं, आणि तेच जेव्हा डगमगायला लागतं तेव्हा मग असाही विचार येतो की मग हे आपण सोडूया, काहीतरी वेगळं करायला लागूया. काही जण तेही करतात, पण मला वाटतं अशा वेळेला तुमचा फॅमिली सपोर्ट इज अटमोस्ट इम्पॉर्टंट, की ते तुम्हाला किती स्ट्रॉंगली सपोर्ट करतात आणि किती बिलीव्ह करतात तुमच्या कन्व्हिक्शन. दॅट इज वॉट ॲक्च्युली कीप्स यू गोईंग. सो आय वॉज लकी की मला त्यावेळेला म्हणजे दीप्तीनी बरंच सपोर्ट करून सांगितलं की नाही, जस्ट होल्ड ऑन. युजली आपण असं म्हणतो ना की द नाईट इज द डार्केस्ट बिफोर डॉन, पण ते किती वेळ ते डार्कनेस राहणार आहे याचे कोणाला आयडिया नसते. बट यू जस्ट पुल ऑन की ठीक आहे, आपण जरा बघू, अजून उद्याचा दिवस काहीतरी वेगळा असेल, उद्याचा दिवस काहीतरी चांगला असेल. सो यू वेट फॉर दॅट. आणि ऑफकोर्स देअर कम्स अ टाइम जेव्हा टाइम चेंज होतो. जसं आमचे जॉनीभाई खूप छान सांगतात की असा विचार करायचा की आपण ॲक्टरमध्ये उभे आहोत, एक HMI घेऊन देव उभा आहे, ओके, आणि तो राऊंड ट्रॉलीवर आहे आणि तो HMI असा फिरतोय, सो तो लाईट तुमच्यावर आता आहे, तुम्ही एकदम प्रकाशात आहात आणि हळूहळू तो लाईट तुमच्यावरनं निघून जातो, ओके. पण तो लाईट फिरतो आणि तो परत तुमच्यावर येतो. सो तुम्ही या लाईट असताना तुम्ही काय करता ना, दॅट हेल्प्स यू टू स्टे रूटेड जेव्हा लाईट तुमच्यावर नाही आहे. बट इट विल कम बॅक. सो यू हॅव टू जस्ट वेट फॉर दॅट टाइम फॉर द लाईट टू कम बॅक ऑन. सो आय गेस फॅमिली सपोर्ट म्हणून मला असं वाटतं की इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप यू देअर. आता मी इंग्लिशमध्ये बोलतोय ना, खूप लोक आता असं म्हणतील की मराठीत नाही बोलला, पण मला खरं सांगावं असं वाटतं की
त्या सगळ्यांना की लँग्वेज इज अ मीडियम ना. तुम्हाला शेवटी व्यक्त होताय तुम्ही आणि समोरच्याला कळतंय, दॅट इज मोर दॅन इनफ, राईट? तुम्ही कम्युनिकेट करताय. म्हणजे मराठी तर आता तीच लोक जी बोलणारी आहेत ना, ती बाकी जागी सगळीकडे इंग्लिश वापरतात. ते इंग्लिश आपल्याला दिसत नाही. मला त्याविषयी कोणीतरी फेसबुकवर लिहिलं की आता जरा आराम करा 5-6 महिने आणि मराठी शिका. हो. आणि मग त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर मी गेलो आणि बघितलं त्यांच्या पोस्टवर सगळं त्यांनी इंग्लिशमध्येच लिहिलंय. मग मी त्याचा स्नॅपशॉट काढला आणि त्यांना पाठवला परत. म्हटलं, सर, लँग्वेज इज अ मीडियम, म्हणजे तुमच्या पोस्टमधनं पण मला दिसतंय. सो आय विल ऑल्सो गेट वेल सून, बट यू ऑल्सो गेट वेल सून. सो मला असं वाटतं की जोपर्यंत आपण कम्युनिकेट करतो आणि समोरच्याला कळतंय, दॅट इज व्हॉट. नाही, कम्फर्ट लेवल आपण बघत असतो. म्हणजे मला कुठल्या भाषेत बोलणं सोपं जातं. काय होतं की फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ज्या भाषेत आपण शिकतो त्या भाषेत आपण बोलायला लागतो. आता माझं शिक्षण इंग्रजीत झालं. मला शाळेत तर मराठी विषय पण नव्हता. पण मी प्रयत्न करून, म्हणजे आता माझ्या घरचं मराठी कोणी ऐकलं तर माझी आई अजिबात शिकलेली नव्हती. आमचं मालवणी होतं, त्यामुळे ते पण बोलू शकत नाही. तेही मला काही पाठ नव्हतं. त्यामुळे असं मी घरी मराठी बोलायचं, ते ऐकलं तर म्हणतील याला मराठी बोलता येत नाही का. ते पण तरी मी प्रयत्न करून जेवढं, पण एखादं मला एक्सप्लेन करायचं असेल तर मी ते एक्सप्लेनच करीन इंग्लिशमध्ये. मला ज्या भाषेत चांगलं एक्सप्लेन करता येतं ती भाषा वापरतो मी. आणि त्याच्यात मला काही नाही, माझ्या इतका माजोरडा मराठी कोणी नाही. पण तरी मला एखादी गोष्ट सांगायची असेल, तिकडे मला नाही सुचले मराठी शब्द, हरकत नाही ना. मी छातीटोकपणे सांगतो ना मी मराठी आहे. ते फक्त शुद्ध मराठी भाषेत बोलून होत नाही. करेक्ट. महेश सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. काकस्पर्श, पांघरुण आणि आता ही अनोखी घाट, या तिन्ही चित्रपटांमध्ये बऱ्यापैकी पूर्वीचा काळ दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे हे तिन्ही चित्रपट तयार करताना पात्र निवड असेल, प्रदर्शन, चित्रीकरण स्थळाची निवड असेल, तर या सगळ्या गोष्टींची गाठ बांधताना तुम्ही मनात नेमक्या कोणत्या गोष्टी विचार करून हे सगळं ठरवता? नाही, काकस्पर्श आणि कोकण ह्याचं बॅकग्राऊंडच कोकण होतं. हे कुठलं काकस्पर्श आणि पांघरुण ह्याचं बॅकड्रॉपच कोकण होतं. आणि तो काळ होता स्वातंत्र्य पूर्वीचा किंवा त्या दरम्यानचा. पांघरुणचं तसं नाही. पांघरुण मधला थॉट थोडासा माझ्या काळच्या लोकांचा आहे. सिनेमा आजचाच आहे. ही अनोखी घाट, सॉरी, ही अनोखी घाट. एवढे सिनेमे केलेत. हो, पण पांघरुण आणि ह्याला गरजच होती ती की मला सिव्हिलायझेशन, म्हणजे आत्ताचं इलेक्ट्रिसिटी नाही, हे नाही, ते नाही. त्यामुळे मी तर कोकणात जाऊन तसं घर बघून तिकडच्या सगळ्या वायर उपडले होत्या. मला ते आठवतंय. ते असे हे झाले की म्हटलं सगळ्या वायर, ते म्हणाले म्हटलं तुम्हाला लावून देऊ. पण त्यावेळेला नव्हतं इलेक्ट्रिसिटी, त्यामुळे ते. पण ह्या पिक्चरला तसं नाही आहे. ही अनोखी घाट हा थॉट माझा, थोडेसे त्या ओल्ड फॅशन पेरेंट्स असतील जे त्यांचे थॉट्स मुलांवर घालायचं. हल्ली मुलांना सांगितलेलं आवडत नाही. आणि तुम्ही एक सांगितलं एक करू नका, ते एक रिबेलियस, आता रिबेलियसला मराठी शब्द सुचत नाही, म्हणून मी एक रिबेल होतो माणूस आणि मुद्दाम काहीतरी वेगळं करायला जातो. असं एक मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. मी आई वडील सांगतात मी नाही करणार आहे. हा कोणी आता थॉट राहिलेला नाही हल्ली. कोणाला ना हे नाहीये, काय ठेराव नाहीये की समोरचं सांगतो विचार करूया. नाही, तेवढा वेळ नाही त्यांना. कारण विचार करायला वेळ नाही, लगेच त्यांना ह्याच्यात जायचं असतं. किंवा आज जे तुम्ही चित्र बघताय त्याची कधीतरी आपण थोडं थॉट प्रोसेस करून ते का होतंय हे कोणी बघत नाही. आपल्याला खूप घाई आहे. कसली घाई आहे, खूप वेळ आहे. बरं, त्यातले घाई करून तुम्ही काय करता, तो वेळ कुठे घालताय. तर हे जे एक 5.5x2.5 जे यंत्र आहे ना, ह्याच्यात घालताय. ही दलदल आहे, हे क्वागमायर आहे. इथे खूप नाती अशी पुरली गेलेली आहेत. तेव्हा मला कुठे अजूनही वाटतं की मी यांना पटवायचा प्रयत्न करू. मी यांना, हे पण चिडतात ना कधी कधी, सगळी मुलं चिडतात. पण मी बोलतो, म्हणजे मला काही ते राहत नाही. मी ती की रे किती वेळ त्याच्यात, म्हणजे मी नसतो असं पण नाहीये, म्हणजे मी काही, पण माझं ह्याच्यात काय असतं, मला बाकी काही येत नाही. मी सगळं करायला यांना जातो. मला नाही पोस्ट करता येत, स्टोऱ्या टाकता येत, मला येत नाही. मी बातम्या वाचतो ह्याच्यात. बातम्या आणि स्पोर्ट्स या दोन गोष्टी मला खूप फॅसिनेट करतात. पण
तुझ्या प्रश्नाचं उत्तर ते मी देतो की मला तो काळ दाखवायचा होता. मला त्या काळचे थॉट थोडे त्या पिक्चरमध्ये टाकायचे. मंगेश सर, महेश सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता 2023 आणि 2024 मध्ये मराठीमध्ये फार वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येतात आणि खूप उत्तम चित्रपट येतात. पण एक प्रॉब्लेम असा होतोय की तारखांचा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे एकाच दिवशी काही 2-2, 3-3 चित्रपट प्रदर्शित होतात. त्यामुळे मराठी प्रेक्षकांचा गोंधळ होतोय. किंवा काही वेळेला असं होतं की तेवढं बजेट नसतं. प्रेक्षकांकडे तेवढं बजेट नसतं की दोन्ही चित्रपट पाहू शकतील. तर यावर एक निर्माता म्हणून काय तोडगा काढला जाऊ शकतो? मी सांगू का, वर्षाचे आठवडे वाढवा. काय आहे ना, ह्या प्रश्नाला उत्तरच नाहीये. जोपर्यंत माणूस सिनेमे बनवतो तोपर्यंत हे होतच राहणार. हा विचार कर की वर्षाला एक 60-70 पिक्चर येत आहेत. ते 70 पिक्चर ठरवत असतात की मला मे महिन्यात सुट्टीत करायचं, हे करायचं, ते करायचं. बरं 52च आठवडे आहेत ना. त्यामुळे क्लॅश हा इनएव्हिटेबल आहे. त्याला काही पर्यायच नाहीये. आता हिंदी पण तेवढेच आहेत, तामिळ पण तेवढेच आहेत, तेलुगू पण तेवढेच. हल्ली आपले ते मुंबईमध्ये मराठी बरोबर तामिळ, तेलुगू, बंगाली हे सगळे पिक्चर रिलीज होतात. पंजाबी पण काही होतं मुंबईत. त्यामुळे एक तर ती मारामारी आणि अ गुड फिल्म विल सर्व्हाइव्ह या टेस्टमध्ये. त्याला काही दुसरा पर्याय नाही. बरं आपल्याला एक असं म्हणणं, मराठी पिक्चरला थिएटर मिळत नाही मिळतं. तो पिक्चर चालला तर थिएटरवाला स्वतः त्याला सांगायलाही लागत नाही की आम्हाला थिएटर पाहिजे, तो ठेवतो. कारण त्याला शेवटी त्यातलंच शेअरिंग मिळत असतं ना. चाललेला पिक्चर कोणाला नकोय. हिंदी पिक्चर पण रिलीज झाला शुक्रवारी, तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार नंतर ड्रॉप व्हायला लागतो. कारण त्या शुक्रवार, शनिवार, रविवारमध्ये त्यांनी जवळजवळ 1000 शो केलेले असतात. मग परत सोमवार त्यांचा तो पण त्यामुळे असं नाहीये. आणि त्याला काहीच सोल्युशन नाही. आपल्या एकच याच्यात आहे की क्वांटिटी ऑफ सिनेमा जे आज 60-70 येत आहेत ते जर का कमी झाले तरच करता येईल. आता समजा दिवाळीत त्यांना दिवाळीत हिंदीवाल्यांना यायचं असतं, 2 पिक्चर जर ते ठरलेले असतात, ते आठवडे गेले. बरं ते 2 पिक्चर म्हणजे तो आठवडा प्लस त्यांना एक आठवडा त्यांना थिएटर रन द्यायला लागतं, तो गेला. ईदवर कोणी बसलेलं असतं, पाडव्यावर कोणतरी बसलेलं असतं, क्रिसमसवर कोणतरी बसलेलं असतं. हे सगळं कोण उरलेले आठवडे आपल्या वाटेल येतात. त्याच्यात काय करणार 2-3? त्याला काही सोल्युशन नाही. ओनली सोल्युशन इज आपले नंबर ऑफ सिनेमा जर का कमी झाला तर. पण तो कसा होणार? कारण हल्ली खूप लोक आहेत जे एक कन्व्हिन्सिंग पॉवर आहे की सर आप 3 कोटी टाका तुम्ही, मग बघा तो पिक्चर आपण 3 कोटी आपण रिलीज करायचा. बघा सैराटचा बिझनेस झालाय 95 कोटी. आपण असं धरूया की आपला अर्धा झाला तरी एवढे, मग तो माणूस 3 कोटीवाला मोजायलाच लागतो पैसे आणि ते जातात पैसे. त्याला एक कळत 3 कोटी टाकून त्याच्या पुढे त्याचे सोपस्कार असतात ना. ही थोडीशी चक्रव्यूहाची गोष्ट आहे ती. चक्रव्यूहात जायला ते चोख सांगतात बाहेर पडायचं काय. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला हा सिनेमा आठवतोय का, हैदराबाद ब्लूज नाव ऐकलंय? हैदराबाद ब्लूज जेव्हा रिलीज झाला तेव्हा एकच प्रिंट रिलीज झाली होती जी इरॉसला लागली होती. एक तो सिनेमा लोकांनी बघितला, त्यातलं काहीतरी लोकांना आवडायला लागलं म्हटल्यावर ते श्रॉफ सर होते, त्यांनी गोरेगावमध्ये अजून एक प्रिंट काढली. अजून लोक तिकडे जायला लागली. असं करत करत फायनली त्यांच्या काहीतरी, मला वाटतं किती झाल्या, 15 का 20 का काहीतरी अशा प्रिंट्स त्यांनी काढल्या आणि सगळीकडे मग तो सिनेमा आला. सो आय फील जर सिनेमामध्ये ताकद असेल तर मग ऑटोमॅटिक हम दिल दे चुके सनम रे, माहिती तुला? नाही. एका थिएटरमध्ये लिबर्टी, तुम्हाला माहिती नसेल. हम दिल दे चुके सनम हा पिक्चर राजेश्रीने एका थिएटरमध्ये लावला, फक्त लिबर्टी. आणि जसं माउथ व्हायला लागली ना, हम दिल दे चुके, हम आपके है कौन, सॉरी राजेश्रीने एका थिएटर, लिबर्टी नावाचं थिएटर आहे मेट्रोच्या मागे. आणि मग तो जो थोड्या गणित जो माहित नव्हतं, उलट केलं होतं एक्झॅक्ट. बापरे. आणि मग तर इट वॉज हिस्ट्री, हम आपके है कौन. त्यामुळे असं काही नाही. लोकांना बघायचं असेल ना तर लोक बघतात. म्हणजे मी नाटकाचं उदाहरण देतो. मी हेच नाटक जे आम्ही केलं ऑल द बेस्ट, हे नाटक मी केलं ज्यावेळेला पहिल्यांदा संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, भरत जाधव आणि रिलीज केलं. पहिले काही शो समोर थिएटरमध्ये साधारण एक 20
25-30 एवढीच लोक असायची. आम्ही नाशिकला एक प्रयोग केला. नाशिकला थिएटरची कॅपॅसिटी काहीतरी 1400, 45 लोक होती थिएटरमध्ये. पण 21वा प्रयोग जो हाऊसफुल झाला त्या नाटकाचा, त्याच्यानंतर 1,500 प्रयोग. आमची करंट बुकिंग कधीच उघडलं नाही, ऍडव्हान्समध्येच फुल गेले नाटक. त्यामुळे सी इट इज आमची काकस्पर्श जेव्हा रिलीज केला, मला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला यांनी फोन आला मला झीकडनं की नाही रे पिक्चर काही आवडतोय लोकांना पण बुकिंग नाही सोमवारपासून. त्यामुळे गुड ऑलवेज डज वेल. थोडं एक तंत्र बदललं आहे, हाच फरक आहे. म्हणजे थिएटर मिळतात असं एक उगाचच मिथक असतं लोकांच्या मनात की मराठी सिनेमा थिएटर मिळत नाही किंवा शो नाही. थोडीशी एक हे असते की चालायला लागला ना तर तो सिनेमा म्हणजे थिएटर मालकांच्या जास्त फायद्याची गोष्ट असते सिनेमा चालणं. त्यामुळे ते एकदा चालतंय असं दिसलं की ते स्वतःहून शोज वाढवतात. हे आहे की एक साधारण आता 100 पेक्षा जास्त मराठी सिनेमे दरवर्षी तयार होतात. 70च्या आसपास ते रिलीज होणार. त्यामुळे कुठे ना कुठे डेट्स क्लॅश होणार. त्या आपण समजा मराठी सिनेमांचं जरी टाळलं, सामंजस्य वगैरे आपण तसं कठीण असतं, पण जरी केअर करून आणलं तरी मग हिंदी बरोबर रिलीज होणारच आहे. आता तर तुम्ही ह्या आठवड्यात जरी थिएटरमध्ये गेला इथल्या तुमच्या कुठल्याही जवळच्या, तुम्हाला जॅपनीज सिनेमा सुद्धा इथे रिलीज झालेला दिसेल. जॅपनीज विदाऊट सबटायटल जर लोक पाहू शकतात तर मराठी तर समजायला जड पण नाहीये ना. तर हा भागच नाहीये की स्पर्धा टाळावी का न टाळावी. स्पर्धेत उतरलंच पाहिजे आणि तेवढ्या क्षमतेनेच उतरलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मेहनत घेणं गरजेचं. जसं सरांनी उदाहरणं दिली तर ती क्राफ्ट चांगला असेल ना तर प्रेक्षक आहे. आता वाळवीचं उदाहरण म्हणून सांगतो. म्हणजे वाळवी ही एकमेव गोष्ट समजू नका. असे बऱ्याच वेळा बऱ्याच सिनेमांच्या बाबतीत घडलेलं आहे की वेड खूप चांगला चालला, त्याच्या नंतर पठाण आला. पठाण असताना वेड सुद्धा चालला, त्यावेळेसच वाळवी सुद्धा आला, वाळवी सुद्धा चालला. म्हणजे असं मुळीच ही नावापुरती नाहीये. चांगले सिनेमा चांगल्या वेळेस आले, सगळे चालतात. त्यामुळे त्यावेळेस मी म्हणेन की लोक बजेट सुद्धा थोडं ऍडजस्ट करतात. की त्यावेळेसची ती एक्साइटमेंट असते. हे दरवेळेस घडेलच असं अजिबात नाहीये. शक्य झाल्यास सामंजस्य दाखवावं. कारण काय आहे की संधी खूप लिमिटेड असतात. जरी 52 आठवडे असले तरी असं वाटतं की सुट्टीचे दिवस गाठावेत किंवा सणाचे, असे काही ठराविक वेळेला लोकांचा उत्साह जास्त असतो. त्यामुळे अगदीच नॅचरली सगळ्यांना त्यावेळेस सिनेमा रिलीज करावा वाटणार आहे. कारण 2 वर्षांची मेहनत, शेवटी त्याचा रिझल्ट लागायला 3च दिवस आहे. त्यामुळे तिथे घाई होणारच. तिथे शक्यतो सामंजस्य ठेवण्याचा प्रयत्न होतो सुद्धा. असं नाहीये की सगळे एकमेकांना न सांगा, ते प्रयत्न होतात. पण शेवटी गोष्टच प्रदर्शनाची. एखाद्याच्या फुलांच्या प्रदर्शनाला गेलं तर हे फुल आवडलं म्हणून दुसरं कमी आवडत नसतं, तेही आवडूच शकतं ना. तसंच सिनेमाच्या बाबतीतलं आहे. हाय गौरी, हॅलो, कशी आहेस? मस्त. तर प्रत्येक चित्रपट करण्याआधी तू एकंदरीत स्वतःमध्ये काय तयारी करतेस आणि कशा प्रकारे? मी काही तयारी नाही करत. कारण मला पप्पांनी सांगितलंय की कोणताही पिक्चर करायच्या आधी तयारी नाही करायची, कारण त्यांना ते स्पॉन्टॅनिटी आवडते. नाही, मला ते काय असतं की मी तसं नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे की मी जेव्हा लिहितो, मी माझे बरेचसे सिनेमे मी लिहितो, तेव्हा माझ्या कॅरेक्टरचं मला माहिती असतं त्यांनी काय सूर असावा, काय पिच असावा. समोरच्या माणसाने खूप तयारी केली ना तर त्याची तयारी आणि माझ्या डोक्यातलं कॅरेक्टर बऱ्याच वेळेला मॅच होत नाही. मग तिकडे गोंधळ होतो. नाही, मला हे नको आहे. त्यापेक्षा तू कोरा आहे, कोरी पाटी घेऊन ये, मी त्याच्यावर काय मला लिहायचं ते लिहीन. आणि ती घरीच राहतीला ते माहिती आहे, त्यामुळे ती त्या नादाला लागत नाही की मी खूप तयारी बियारी. माझे डायलॉग कधी मागत नाही, मी देत नाही. मी स्क्रिप्ट देत नाही. म्हणजे हे मी अमिताभ बच्चनला पण दिलं नव्हतं विरोध करताना. मला म्हणाला क्यों नाही दे रहा. म्हटलं की तुम रेडी हो के आएगा ना, मैं ऐसा बोलूंगा वैसा बोलूंगा. म्हटलं आय माइट नॉट लाईक इट. अच्छा ठीक आहे. त्या माणसाचा ग्रेटनेस तो आहे. म्हणजे त्या माणसाचा ग्रेटनेस तो तर तू प्रत्येक ह्याला असं. मी सकाळी सीन द्यायचा ज्या व्हॅनमध्ये, व्हॅनिटीमध्ये, तो पण वाचायचं नाही. तसं घेऊन यायचे हात, असं धरून हातपाठी. येस महेश, व्हॉट डू वॉन्ट मी टू डू. मला इतकं बरं वाटायचं की दॅट इज द केस. म्हणजे आता जो कंडक्टर असतो ना, मोठे हार्मोनिक ऑर्केस्ट्रा जो कंडक्ट करतो, तो काय फार ग्रेट प्लेअर नसतो ना, तो कंडक्टर आहे. त्याच्यासमोर 10 जगातले बेस्ट वायलिनिस्ट बसलेले आहेत
आणि त्या प्रत्येकाने त्यांच्या आवडची ग्रेटेस्ट सिम्फनी वाजवली एकत्र, तर आपल्याला नॉईज ऐकायला येईल. ते वाजवतात ब्रिलियंट एकत्र. तर कंडक्टर असून तो कंडक्टरचा जॉब हा डिरेक्टर करतो. त्या समोर सगळे ब्रिलियंट प्लेयर्स आहेत, पण मला माहिती आहे की ह्याचा सूर काय पाहिजे, त्याचा सूर आणि माझी काय सिम्फनी पाहिजे, म्हणून मी ते अवॉइड करतो. बरं, आता काही काही लोक मेथड ऍक्टर आहेत, ते आजचा सीन असेल तर 8 दिवसापूर्वी ते मग आई गेले का रडत नसतो. ऍक्टर आहात ना तुम्ही. आता कार्पेंटरने ठरलं मला एक स्टूल बनवायचं, तो 10 दिवसात खिळा कसा टोकतो, नाही ना, त्याला त्याचं काम येतं ना, मग ऍक्टरला काम यायला पाहिजे. ह्या मताचा मी आहे. त्या मतवाले त्यांचं पण माझा काही वाद नाही, त्यांनी तसं करावं, मी माझं असं करतो. श्रेयस सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की फिटनेसची काळजी घेऊन पण एक अनएक्सपेक्टेड प्रसंग तुमच्या आयुष्यात आला, तर तुम्ही आता खूप फिट अँड फाईन वाटताय, तर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये काय बदल केला आणि तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना पण काय सांगाल की काय काळजी घ्यावी? मी खरं सांगायचं तर माझ्या दिनचर्येमध्ये, माझ्या डाएटमध्ये मी काहीच फरक नाही केला, कारण मी सगळंच आधी करत होतो. म्हणजे डाएट वगैरे सांभाळायचा प्रयत्न करत होतो. पण मला वाटतं इट वॉज अन ॲक्सिडेंट, जो टेक्निकली कोणाही बरोबर होऊ शकतो. एस्पेशली मला डॉक्टरने असं सांगितलं की पोस्ट कोविड थोड्या या केसेस जास्त वाढल्या आहेत, कारण ब्लड थोडं तुमचं म्हणे थिक व्हायला लागले. त्याच्यावर सगळं त्यांचा कदाचित रिसर्च आता चालू आहे. पण आपण खूप गोष्टी ऐकल्या कोविड नंतर, असं अचानक हार्टचे एलिमेंट्स. सो मला वाटतं मी एवढंच सांगेन की रेग्युलर हेल्थ चेकअप्स करणं गरजेचं आहे. म्हणजे मी एक गोष्ट ज्याने मी वाचलो, मला असं वाटतं, वॉज द फॅक्ट दॅट आय वॉज अ लिटल डिसिप्लिन्ड इन माय डाएट अँड माय वर्कआउट. ओके, म्हणून ती कदाचित माझ्या उपयोगाला. दुसरी, मला जेव्हा असं वाटायला लागलं की मला थोडा थकवा जाणवतोय, काहीतरी विचित्र आहे, तेव्हा मी रेग्युलर चेकअपसाठी जात होतो. मी डॉक्टर्सकडे जात होतो, ECG म्हणा किंवा कोलेस्ट्रॉलची औषधं म्हणा, ते सगळं चालू होतं. इन स्पाईट ऑफ दिस हे झालं. आणि लाईक आय सेड, इट वॉज अन ॲक्सिडेंट. कोणाबरोबरही होऊ शकते, कारण माझी बॉडी वॉज अ लिटल एक्स्ट्रा टायर्ड, त्याच्यामुळे बॉडी ॲट वन पॉईंट गेव पण द फॅक्ट दॅट आय डिडंट टेक इट फॉर ग्रँटेड वॉज द फॅक्टर दॅट सेव्ड मी. सो तसंच मला सांगायचं आहे की होऊ तर शकतं, फक्त आपण जेवढी काळजी घेऊ शकतो तेवढा घ्यायचा प्रयत्न करूया, सो आपले वाचण्याचे चान्सेस जास्त वाढतात. महेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, सध्या रिमेक चित्रपटांची चर्चा सुरू आहे, तर बहुचर्चित असा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटाचा भाग 2 आम्हाला पाहायला मिळणार का? हा थॉट माय काय असतो डोक्यात. आता तर खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी. इतकं आपल्याला मराठी माणसाने शिकवायची गरज आहे. पण चालू आहे माझ्या डोक्यात ते. पण झालं की मी तुम्हाला नक्की सांगेन. कारण काय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा मी जो केला ना, आम्ही ना लहानपणी एक खेळ खेळायचो. शिवाजी म्हणतो डोंगर चढा, शिवाजी म्हणतो हे चढा, मग पकडले की जायचं डोंगर चढा, मग चढला नाही, शिवाजी नव्हता म्हणाला. असं एक तो गेम होता. बेसिकली माझं ते, कारण काय, आपण ॲज महाराष्ट्रीयन्स आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे जगातले बेस्ट ग्रेटेस्ट माणूस. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये तोच थॉट होता की त्यांनी सांगितलं त्याला ऐकतील. तो थॉट होता. इट वॉज अ कॉन्शियन्स ऑफ अ मराठी माणूस स्पीकिंग. आणि कॉन्शियन्सला जर का लोकांना अट्रॅक्ट करायचं तर कोणाचा, त्या कॉन्शियन्सला चेहरा कोणाचा द्यायचा, जगात दुसरं कोणीच नाही तर शिवाजी महाराज. तर तो आज मला ते खूप जाणवतंय की आज म्हणजे इन जनरलच ॲज अटके पार झेंडे लावलेले ग मराठी माणसांनी अफगाणिस्तानपर्यंत. वेर आर वी टुडे? आणि मराठी माणूस कोणी येऊन आम्हाला डोंट वॉक ओव्हर अस. आम्ही सहनशील आहोत, पण थोडे कमी सहनशील असं मला सांगायचं नाही. म्हणजे डोंट टेक अस फॉर ग्रांटेड. आणि ते होत चाललंय, म्हणून मला कुठेतरी तो सिनेमा काढायची इच्छा होती. मला महेश सर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ही अनोखी घाट या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यावर खूप जणांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. तर त्यावर एक प्रतिक्रिया नोटीस करण्यासाठी आहे की हम दिल दे चुके सनम यासारखा हा चित्रपट आहे, तर या दोघांमध्ये काही साम्य आहे का? हम दिल दे चुके सनम हा ओसात 3 तारखा होता असं कोणी म्हटलंय का?
वोसात दिन हा सांगतो मी आता, घरोंदा सारखा होता असं कोणी म्हणाल का? घरोंदा हा स्वामी सारखा होता असं कोणी म्हणाल का? स्वामी हा हमराज सारखा होता असं कोणी म्हणाल का? हमराज हा आपला एक पिक्चर होता मराठी, आरोप नाही काय सांगतो हा तो रमेश देव, सीमा आणि इंद्रायणी मुखर्जी पिक्चर. त्यामुळे काय आहे ना, की आज शिवाजी महाराज कोण पिक्चर काढतो, कोणी म्हणतं का तो शिवाजी महाराज सारखा? नाही ना, तो माझा लुक आहे. आज काय झालं माहिती ना, की ह्याच यंत्रामुळे कोणाची एक हे असते काय, एव्हरीबडी हॅज अ राईट टू कमेंट. पिक्चर बघा ना. आता मला सांगतो की एक माणूस आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेतो, तो सगळेच पिक्चर जंजीर असतात का? त्यामुळे एक गोष्ट 3च असतात का जगात, फार काही जास्त. आता लव्ह स्टोरी आहे, प्रत्येक लव्ह स्टोरी रोमिओ ज्युलिएट असते का? रोमिओ ज्युलिएट नाही ना, लव्ह स्टोरी झालं ती पण. त्याच्यातही तेच आहे ना, की आता कुठला तो रामच्या लीलाचे आहे खरं, कुठलं गाणं पिक्चर होतो? रामलीला. रामलीला. हा, रामलीला तो होताच की काय रोमिओ अँड ज्युलिएट, पण तो अडॅप्टेशन ब्रिलियंट होता ना. आता जो पिक्चर चाललेला मला एक भयंकर आवडला, ॲनिमल नावाचा पिक्चर, तो होता की गॉडफादर. तू मला कुठलाही पिक्चर सांग, बद्दल सांगेन तो कुठला इन्स्पिरेशन आहे जगात. त्यामुळे अशा प्रश्नांना आपण आमचा पिक्चर बघा ना. हा माझा टेक आहे ना ह्या रिलेशनशिपवर. मला का करावंच वाटेल, जगाने बघितलं ना हम दिल दे चुके सनम. मी तो 100 कोटीमध्ये गेलेला पिक्चर मी 5 कोटीत का करू? थॉट, तू स्वामी पाहिलंस का पिक्चर? नाही. घरोंदा पाहिलंस का? तसे खूप आहेत. अपराध मला वाटतं पिक्चर होता का रे, तो नाही रे, तो मिसळतोय पिक्चर. अपराध मला वाटतं रमेश देव, सीमा आणि हे, की बेसिकली सगळे रिलेशनशिप सोडून आपण आपल्या रिलेशनशिप किती महत्वाचं आहे हे बघतो का? हा त्या थॉटमधून आणला पिक्चर. आणि त्याचे 10 वर्ष झाले तरी मला हा माझं वर्ष नाही, ही गोष्ट मला तरी सांगायची वाटते. लोकांना वाटतं की तो हम दिल दे चुके, मग तुम्ही तोच बघा. गौरी, तुला एक प्रश्न आहे. बाबा जसे घरी असतात तसेच सेटवर असतात का? हो, म्हणजे सेट सेमच असतं. सेटवर फक्त डिरेक्टर असतात आणि घरी पप्पा असतात. मध्ये मध्ये सेटवर ब्रेक मिळाला की पप्पा पण असतात. मंगेश सर, मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. यशस्वी चित्रपटाबद्दल आपण नेहमीच बोलतो, पण तुम्ही एखादा मेहनतीने जेव्हा एखादा चित्रपट करता आणि त्या चित्रपटावर एका फ्लॉपची पाटी लागते, तेव्हा तुमच्या भावना काय असतात? नुकसान ते होतंच आणि पुन्हा नव्याने उभं राहायचं असतं, पुन्हा एक चांगला चित्रपट प्रेक्षकांसाठी आणायचा असतो. कसं हे टॅकल करता तुम्ही? वा, चांगला आहे, खरंच चांगला प्रश्न आहे. एक फ्लॉप म्हणजे काय, की प्रत्येक वेळेस आपला प्रयत्न असतो चांगलं. एक गंमत म्हणजे क्रिकेटमध्ये पण ना, हारलेली आणि जिंकलेली दोन्ही टीम तेवढेच मेहनत करतात. फक्त कोणाच्या त्या दिवस असं आता म्हटलं जातं ना, की आज ह्या टीमचा दिवस होता, काल त्या टीमचा असेल. तर हे आहे की यू हॅव टू बी इन द गेम, कारण हे सातत्याने करण्याचंच काम आहे. आणि ज्या वेळेस एखादा सिनेमा अपेक्षेप्रमाणे चालत नाही आणि रात्र मी म्हणेन की अगदी फ्लॉपही होतो, तेव्हा पुन्हा हेच असतं की तिथे आपलं नेमकं काय गुंता झाला, कुठल्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही. कारण एक मात्र नक्की आहे की प्रत्येक वेळेस प्रेक्षक खूप चांगल्या अपेक्षेने सिनेमा पाहायला येतो. आज असं कोणीही तिकीट काढत नाही की मला बोरच व्हायचं आणि मी जातो आज थिएटरला, असं कोणाचंच नसतं. त्यांना चांगलंच काहीतरी पाहायचं असतं. कुठेतरी काही गोष्टी कमी पडलेल्या असतात किंवा काही गृहीतकं चुकलेली असतात, ती एकदा रिव्हिजिट करावी लागतात. आर्थिक नुकसान आणि आर्थिक नफा ह्याच्या पलीकडे सिनेमा आहे खरं सांगायचं तर. कारण मेन काय आहे तर लोकांना आपण ह्या गोष्टींमधनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दिग्दर्शकाला काहीतरी लोकांना सांगायचं असतं आणि त्याचं सगळ्यात चांगलं माध्यम म्हणून सिनेमा आहे. हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे पूर्णपणे. त्यामुळे इथे त्याच्या सोबतची टीम म्हणून आम्ही काम करतो. ते करताना कधी कधी प्रसिद्धी कमी पडू शकते, कधी कधी तो विषय सडनली म्हणजे आता आताच्या घडीला कोणी समजा ठरवलं की राजकीय सिनेमा बनवूया, तर राजकारणी इतक्या दंग आहेत राजकारण करण्यात की काहीही केलं तरी त्यांची इमॅजिनेशन आपण नाही मॅच करू शकत. ते जे काही भलतंच करून बसतात ते सिनेमाला शक्यच होत नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टींचं भान ठेवून काळानुसार काही बदल करत सिनेमे करत राहिलो तर प्रेक्षक आहेत. हे खरं आहे की त्यावेळेस आर्थिक गणित थोडंसं जेव्हा इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर असतो त्यांना सांभाळणं
कठीण जाऊ शकतं. पण त्याच्यावरती सुद्धा आता उपाय आहे. आता तोच सिनेमा समजा थिएटरमध्ये बघायचा राहून गेला असेल तर OTT मधून सुद्धा पुन्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला स्वतःचा प्रेक्षक वर्ग मिळतोच आणि आता त्याला मिळवून देणारे माध्यम असल्यामुळे प्रयोग करायला उलट जास्त छान वाटतात. नाही, मला याचं एक उत्तर असं द्यावं असं वाटतं की काय याचा पिक्चर फ्लॉप होतो भयंकर. म्हणजे इट इज अ डिप्रेशनमध्ये असतो माणूस त्यावेळेला 1-2-3 दिवस. पण त्यांनी मेहनत केलेली असते का कम्प्लीट. माझं फक्त म्हणणं आहे की माझं असं म्हणणं आहे की मी जो पिक्चर बघून मला काय वाटतं की मी त्याला जस्टिफाय केलंय का. चालणं न चालणे कदाचित मी खूप भीषण सिनेमे चाललेले बघितलेले आहेत आणि खूप चांगले सिनेमे पडलेले बघितले. त्यामुळे ते त्या वेळेला काय सिच्युएशन असेल त्याच्यावरती आहे. पण तुम्ही बघताना तुम्हाला वाटतं का की नाही आय हॅव डन अ गुड जॉब. हो असेल ना उत्तर तर देन मूव्ह ऑन, पुढचा पिक्चर काढला. नाही मग देन यू नीड टू डू सम करेक्शन की नाही मी ऑडियन्सला आय टेकिंग फॉर ग्रांटेड. आता एक आमिर खानचा पिक्चर आहे, आमिर खान सलमान खानचा कुठं राजकुमार संतोषीचा कॉमेडी अंदाज अपना अपना, तो त्यावेळेला आलेला फ्लॉप झाला. आज तो असा कल्ट फिल्म आहे ती कॉमेडीतली. त्यामुळे तो तेव्हा नाही चालला म्हणून पिक्चर वाईट आहे का. नाही. म्हणजे फेडोरा सारखा सिनेमा अजिबात चालला नव्हता त्यावेळेला, त्याला जोडलेला सगळ्यांनी. आज त्याला क्लासिक मानलं जातं ना. डिझास्टर होता तो सिनेमा म्हणजे त्यावेळेला. आज फेडोरा क्लासिक आहे. तर ते आपण ॲज लॉंग ॲज वी आर आपलं कॉन्शियस कुठे नाही ना हे की नाही मी हा पिक्चर मला जो हवा होता तसा मी बदल तसा झालेला आहे, बस पुढे निघा. फ्लॉप्स अँड हिट्स आर पार्ट. फ्लॉप्स नसते तर हिटला व्हॅल्यू नसती. हरला नसता माणूस तर जिंकलेल्या माणसाला व्हॅल्यू नसतं. त्यामुळे हरण्याला घाबरू नका, फ्लॉपला घाबरू नका. आपण आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीबद्दल बोलतच असतो, कौतुक करतच असतो. मी नाही करत फार. हा, पण त्याच्याबद्दल आपण अधिक त्यांचं बोललं वाईट आहे जातं. ते वाईट आहे. सिनेमा काय चांगले आहेत ते चांगले आहेत असं नाही म्हणत मी. इन जनरल सगळेच पिक्चर चांगले नाही आहेत तिकडे. नाही, इकडची लोक जी इंडस्ट्रीबद्दल घाबरले बोलते. एक पट मग मला प्रश्न विचार. इकडच्या लोकांना काय झालंय की जसे इथे पिक्चर हिट होतं जसं बाहुबली हिट गेला, पुष्पा हिट गेला, पण तिकडेही 90% पिक्चर फ्लॉप होत आहेत. ते इथे येतच नाहीत. तेव्हा आपण दोन्ही असं ठरवतो की त्यांची इंडस्ट्री खूप नाही आहे. त्यांनी पण तिकडे स्ट्रगल केलंय, त्यांचे पण तितके पिक्चर फ्लॉप होत आहेत. म्हणजे आंध्रमध्ये तर आपण वाटतं आंध्र, पण तिथे प्रोड्युसर्सनी स्ट्राईक केला होता 2 वर्षांपूर्वी हे सांगायला ऍक्टर्सना की तुम्ही तुमचं मानधन कमी करा, आमचे सिनेमे फ्लॉप होत आहेत, आम्हाला तुम्ही परवडेन असे झालेले आहात. असं तर मराठीत कधी असं आहे कारण उगाच काय होतं इथे जे सिनेमे चालतात ते चांगले आहेत म्हणून चालतात ना. सगळेच चालत नाहीत ना. पण त्याचं तर काय झालं गणित. साऊथ इंडस्ट्री थ्रायव्हिंग नाही होत. आपण उगाच घाबरून जाण्यात काही पॉइंट नाहीये. पण तिथे एक जो नियम आहे कामाच्या संदर्भातला, वेळ, जी वेळ असते 7ला जर शूट सुरू झालं तर ती 7ला संपायचं. प्रत्येक मराठी कलाकार त्या समज वेळेसंदर्भात आहे, गैरसमज आहे. मी 8 तेलुगू पिक्चर केलेत, 3 तमिळ पिक्चर केले, तसं काही नाहीये. तसं काय मराठी कलाकारच सांगतात. तिथेही गोळ होता. तिकडे आम्हाला 6 वाजता बोलून 12 वाजता शॉट घेतलेला आहे. त्यामुळे मला माहिती आहे मी असं बसून राहतो. बरं आपल्याला काय त्या दिवसाचे आपल्याला पैसे मिळालेले असतात. त्यामुळे माझी ड्युटी तुम्ही मला 6 ते 6 बोलून मी बसतो. पण मग मला तुम्ही 11 वाजता का नाही बोलवत. माझं जर का 12 वाजता शॉट आहे तर. पण तिथेही आहे आपण काय होतं आपल्याला ऑलवेज पलीकडचं शेजारीच्या घरातला जेवणाचा वास आवडतो. त्यालाही आपल्या घरात जेवणाचा वास आवडतो ते विसरू नका. हे माहितीये का आपण तिचा प्रश्न काय होता आपलेच मराठी कलाकार तिकडच्या कामाच्या वेळेबाबत स्पष्टपणे बोलतात की एवढ्या बाबा वेळ असतो, आम्ही त्यावेळेस शूटिंगला जातो, ह्या वेळेनंतर शूटिंग बंद होतं, पॅकअप होतं. पण ह्या मराठी इंडस्ट्रीमध्ये तसं दिसत नाही. नाही आपले आपली मुलं खूप सिन्सिअर आहेत. म्हणजे माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत कामाला, त्याच्यामुळे मी बोलते अक्षरशः प्रचंड राबून घेतलं जातं असं मी थेट बोलते, कारण खूप काम करून घेतलं जातं. आता एक सांगतो मित्ला, आता परत ह्याचंही उत्तर देतो मित्ला. काय असतं की आम्हाला जर का हिंदीचं किंवा तमिळचं किंवा तेलुगूचं बजेट दिलं ना तर आम्ही असेच काम करू. आपल्याला त्या एका फिक्स्ड अमाऊंटमध्ये पिक्चर कम्प्लीट करायचा असतो. ही इंडस्ट्री जर का सर्वाइव्ह व्हायची असेल तर ते 8 तास काम करतात, तर आपण 12 तास करायची तयारी ठेवा. माझं ते म्हणणं. बरं वेळेवर म्हणायचं, मराठी कलाकार भयंकर पंक्च्युअल आहेत. कोणाचा काही
त्रास नाही की बाबा लेट येतो काही. इनफॅक्ट मराठी माणसं जास्तच पंक्च्युअल आहेत. म्हणजे आज त्यांना हे 5 स्टार मध्ये ठेवते पण नाही, आमचं 3 स्टार आहे, दे रेडी टू. आणि तसंच युनिट पण आहे. आता कुठल्या तरी युनिटमध्ये असं झालं असेल, देर इज अन एक्सेप्शन टू द रूल ना. तसं एखादं झालं की इट डझंट मीन तो रूल आहे. त्यामुळे असं होत असेल तर इट इज बॅड. पण आपण ते 8 तास तर आपण 12 तास करूया काम. म्हणजे या फिल्ममध्ये पण असं काय खूप वेळ लागायचा आणि चालूच आहे शूटिंग वगैरे असं कधीच झालं नाही. किंवा डेली सोप करत होतो मी मराठीमध्ये, तिथे पण मला कधीच असं जाणवलं नाही की जे ऐकलं होतं मी डेली सोप म्हणजे बापरे झोपायलाच देत नाहीत, हॉस्पिटलमध्ये असला तिकडे बेडवर जाऊन तिकडे क्लोजअप घेतात वगैरे, असं काही नाही झालं. सकाळी 9ला सुरू करायचो, रात्री आम्ही 8:30-9ला संपवायचो. 12 तास काम करायचो. 12 तास आम्ही सलग काम करायचो. त्याच्यानंतर बस. थँक्यू व्हेरी मच. की आपण आपल्या थॉटनुसार एखादा चित्रपट तयार केलेला असतो आणि तो प्रेक्षकांसमोर मांडतो, परंतु तो चित्रपट जेव्हा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतो किंवा प्रदर्शित झालेला असतो तेव्हा काही जणांना त्या पिक्चर मधला थॉट पटत नाही आणि मग कॉन्ट्रोवर्सी होते आणि काहीसे छोटे मोठे बदल करावे लागतात. मग तेव्हा एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काय रिलीज झाल्यावर बदल करता येत नाही. ते कसं आहे माहिती आहे ना, तुम्हाला काही बदल करायचे असतील ना, समजा 3 वाजता पिक्चर लागतोय, 2:45 पर्यंत बदल करा. लागला पिक्चर संपलं, विसरा. मग काय असतं की बरं आता एखादी गोष्ट तुम्हाला पटली किंवा तुला पटली, त्याला नाही पटली, तू किती जणांचं ऐकून बदल करणार आहेस? म्हणजे आता मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो. हा ॲनिमल नावाचा पिक्चर रिलीज झाला. काही लोकांना आवडला, काही लोकांना नाही आवडला. मला खूप आवडलं, भयंकर आवडलं पिक्चर. पण नाही आवडलं तर नथिंग रॉंग इन इट नाही आवडण्यामध्ये. द प्रॉब्लेम इज ज्यावेळेला नाही आवडलेला माणूस सांगतो ना हे असं असायला पाहिजे होतं, नाही मग तू कर. त्यांनी पैसे टाकून केलेले ना ते. काही म्हणणं नाही माझं, तुला असं व्हायला पाहिजे होतं, मग कर ना. तो आता प्रत्येक जण मला हे नाही आवडलं, मला ते नाही आवडलं, तो प्रत्येकाचं ऐकायला झालं तो पिक्चर बनवेल का? तो केस उठत बसेल आयुष्यावर. त्यामुळे एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे आज म्हणजे इट इज लाईक मी जेवायला गेलो, मी कुठल्या तरी एक पंजाबी जेवायला गेलो, म्हणलं नाही अच्छा था लेकिन उसमें तुम थोड़ा सा इटालियन सॉस डालना मग तो कम्फर्टेबल नाही का? तसंच आहे ना, त्याची क्रिएटिव्ह लिबर्टी त्यांनी घेतलेली आहे. ती तुम्हाला आवडू शकते किंवा नाही आवडू शकत. पण माझ्याप्रमाणे ती व्हायला पाहिजे असं कसं आपण एक्सपेक्टेशन ठेवू शकतो? बिग बॉस मराठी आता आम्हाला कधी पाहायला मिळेल? काय माहिती, मला घेतील की नाही इथपासून सुरुवात आहे. काय मला माहिती नाही, कारण मी काय आहे माझं मी पहिलं वर्ष जर केलं तर मला त्यांनी 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलेलं. मग मला 3 वर्ष झाली, मग तरी त्यांनी मला घेतलं 4थं वर्ष. पुढचं मला काय माहिती. पण अनेक प्रेक्षक असे जे बिग बॉस बघत नाही पण तुमच्या सावळी बघायला आवर्जून येतात, तर त्यांना तुम्हाला बघायचं असतं. मला आवडेल, मला मी नाही म्हणतच नाही, मी नाही म्हणतच नाही. मी त्यांनी मला घ्यावं ह्याच मताचं, पण आता बघू. कारण काय असतं ना की मला पण आवडतं का बिग बॉस हा जो म्हणजे त्या गेम बद्दल मला एक प्रोग्राम जो घरात कोणी बघितलं तर मी चिडायचो वॉज बिग बॉस. मी करायच्या आधी की काय बघता तुम्ही लोक नुसतं टाइमपास करतात असं. पण ज्यावेळेला मी करायला लागलो तेव्हा मी बघितलं काही एपिसोड. घरी कंपल्सरी नाही ना बघणं, आणि बघितलंच नाही असं नाही मी आता मी आवडीने. कारण काय हा सायकोलॉजीचा एक एवढा ब्रिलियंट गेम आहे की 4 माणसांना एकत्र टाका, 10 माणसांना, आणि पहिल्या दिवशी त्यांना सांगा की तुम्हाला कोण वाटतं इथे कोण नको असायला होतं. संपलं का तिकडे त्यांनी डिवाइड टाकला. आणि मग जे घडतं ते. अजून एक प्रश्न आहे, सईला सोबत मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करायला आवडेल का? आणि 100% करायला आवडेल तिला, पण तसा विषय मिळाला पाहिजे ना. मग तेच म्हटलं मी. आणि मग मला जे हिच्याबद्दल नेपोटिझम सांगतात, अरे म्हटलं ही माझी पोरगी साताऱ्यावरून आणली उचलून, बरं ती वाईट आहे का? मग सांगा मला. मी माझ्या मुलाला एका नंतर घेतला नाही, कारण मला माहितीये ना. म्हणजे आज पुढे 5 वर्षांचा त्याला वाटला एखादा रोल तर मी करेन, पण नाही ना. म्हणून मी सईला मला तसा रोल नाही. मी माझी मुलगी म्हणून घेतलं तर लोक मला शेण घालणार आहेत ना. मला ह्या गोष्टीचा आदर आहे की तिने स्वतःच स्ट्रगल करून अजूनही एक पैशाचं मी तिच्या कामात दखल अंदाजी माझी नसते. तुला जे आवडते तू कर. स्क्रिप्ट मी विचारत पण नाही स्क्रिप्ट काय आहे. आतापर्यंत पिक्चर जेवढे करते ती काय गोष्ट आहे. पण एखादा मला वाटला एखादा सिनेमा लिहिला आणि ह्यात सई करेक्ट आहे, मग कोणी मला काही म्हणतो मी तिला घेईन.
बिकॉज शी फिट्स द बिल, नॉट बिकॉज शी इज माय डॉटर. मग मी एखाद्या कृती शानांना घेण्यापेक्षा मी सईला घेईन ना. तेवढीच उंच आहे, तेवढीच दिसायला बरी आहे आणि तेवढीच डिसिप्लिन्ड आहे. कृती शानन चांगलीच आहे म्हणजे, पण एक सांगतो मी. त्यामुळे मी पण खरं तुमच्याकडे काय विषय असेल सांगा मला, मराठीत. हा, पण चित्रपट 1 मार्चला प्रदर्शित होतोय. जाता जाता तुम्ही चौघही प्रेक्षकांना काय म्हणजे जायचंय आता आम्ही तर बस झालं. 1 मार्च आता जाता जाता काय सांगतात. झीचा म्हणून सिनेमाच्या कडून ज्या काही अपेक्षा असतात, चांगली स्टारकास्ट, चांगलं संगीत, चांगले दिग्दर्शक तर अगदीच, आणि ज्या पद्धतीने कथा उलगडते ती खूप एंगेजिंग पद्धतीने घडलाय असं आम्हाला वाटतं. त्यामुळे 1 मार्चला बघितला तर नक्कीच तुम्हाला आनंद वाटेल ह्याची खात्री आहे. आधी मला वाटतं मी गौरी काय म्हणेल ते सांगतो. बघा. नाही, पण मी हे सांगेन की 1 मार्चला रिलीज होते फिल्म, ती खरंच हम दिल दे चुके सनम आहे का की नाही आहे हे बघायचं असेल तर नक्की जाऊन बघा. मी सलमान खान हे ना AI सुरू झालं ना, ते ऍक्च्युली हे आता मी गुपित सांगतो, मी शूट केलंच नाही सलमान त्याच्याबरोबर. मी AI ना सलमानचा चेहरा बदललाय. पुढे तुम्हाला तो दिसतो का थोडासा? नाही नाही, तेवढे मी हॅव डन अ गुड जॉब. पण काय असतं ना, गोष्टी फार वेगळ्या नसतात का, म्हणजे फार तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला ज्यावेळेला अपील होते ना, तर आता मॅग्निफिसंट 7 नावाचा एक सिनेमा होता, खूप फेमस. त्याच्यावरती मग खोटे सिक्के आला, मग त्याच्यावरती शोले आला. पण शोले कुठे कमी आहे का मॅग्निफिसंट 7 पेक्षा? नाही. दॅट इज इज इन्स्पिरेशन. तर अपराध नावाचा तो पिक्चर तर माझं इन्स्पिरेशन आहे. तोच पिक्चर ह्या सगळ्यांचं इन्स्पिरेशन आहे. हा, तर 1 मार्चला तुम्ही मी कॉन्फिडन्सनी जा की तुम्ही पिक्चरमध्ये गेलात, तुम्ही जे काय 2.25 तास तो पिक्चर बघाल, तो कुठेही तुम्हाला मी बोर होऊ देणार नाही. तो तुम्हाला एंगेज करून ठेवेल, तो तुम्हाला एक छान गोष्ट सांगेल, तो तुम्हाला एक रिफ्लेक्ट करायला लावेल की एक हे जे थॉट्स होते हे आपल्याकडे होते किंवा आपल्याकडे नव्हते, आयदर दोन्ही ऑडियन्स येईल ना, हे बरोबर होते की नाही हे बघायला तरी तो सिनेमा लोकांनी बघायलाच पाहिजे. आणि एक छान लव्ह स्टोरी, म्हणजे काही काही लव्ह स्टोरीज अशा असतात की तुम्ही प्रेमात पडता मग लग्न करता, काही काही लव्ह स्टोरीज लग्न करता मग प्रेमात पडता. पण ती ही अशी आहे की एक समजायला डेप्थ त्या लव्ह स्टोरीचा बघायचा असेल तर सिनेमा बघा. 1 तारखेला जरूर बघा आणि आवडला तर नक्कीच शेजाऱ्याला सांगा की जा म्हणून पिक्चर. नाही आवडला तुम्ही मला सांगू शकता मी कुठे चुकलो, काही प्रॉब्लेम नाही. नाही, मला असं वाटतं हा सिनेमा जेवढा यंगस्टर्स साठी आहे ना, तेवढा म्हणजे बाकीच्यांनी पण बघावं आणि एन्जॉय करतील फॅमिलीज, पण यंगस्टर साठी, कारण तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती स्टोरी ड्राईव्ह होते. ओके, सो तिने काम तर चांगलं केलंच आहे, पण मला वाटतं जो अप्रोच आहे आजच्या जनरेशनचा त्याला ती रिप्रेझेंट करते. आणि तो कॉन्फ्लिक्ट कसा होतो आधीच्या थोड्या जनरेशन बरोबरच्या थॉट प्रोसेसनी, त्याची एक खूप इंटरेस्टिंग अशी म्हणून बोललं एंगेजिंग आहे. तुम्ही कुठेही बोर होणार नाही. एक छान गोष्ट बघायची तुम्हाला, ती तुम्ही बघून बाहेर पडाल एवढी गॅरंटी. आजच्या पिढीला खूप शिकायला मिळेल, मला वाटतं बघायला पाहिजे. माझं सगळं सगळ्यांनी सांगून टाकायचं मला बरं वाटतं. तुम्ही तिला पहिला प्रश्न विचारता. थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून आज लोकसत्ताच्या इंटरव्ह्यूला आलात. आम्हा सगळ्यांकडून ही अनोखी गाठ चित्रपटाच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.